मित्रांनो, माझा एक अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे. मी एक डिग्रीच्या 3ऱ्या वर्षाला होतो. त्यावेळेस एक अनुभव आहे, त्याच्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. मला एका सरांच्या घरी जायचं होतं. तर संभाजीनगरमध्येच, छत्रपती संभाजीनगरमध्येच तुम्हाला N1 हा भाग आहे. त्या भागामध्ये त्यांचं घर होतं. तर मला तिथं जायचं होतं. तर मी त्यांना फोन लावला आणि फोन लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी पत्ता विचारत होतो. ठीक आहे, की सर नेमकं कुठे यायचं. तर त्यांनी मला ऍड्रेस जो सांगितला, ज्या स्टाईलने ऍड्रेस सांगितला, त्याच्यामध्ये त्यांनी एक असं वाक्य वापरलं. ते वाक्य आज पण माझ्या लक्षात, ते आज पण वाक्य माझ्या लक्षात आहे. ते माझ्या मनाला एकदम लागून गेलं. ते वाक्य मला ते खूपच आवडलं वाक्य. ते तुम्हाला मी सांगतो. तर त्यांनी सांगितलं की गणपती मंदिर आहे. मी म्हणलं हो सर. गणपती मंदिराकडे तोंड करून उभा राहायचं आणि गणपती मंदिराकडे तोंड करून उभा राहिल्याच्या नंतर उजव्या हाताला पुढे जायचं, वळायचं. ओके, उजव्या हाताला गणपती मंदिराकडे तोंड करून उभा राहिलं, उजव्या हाताला पुढे जायचं. पुढे गेल्याच्या नंतर तू वळायचं नाही, रस्ता आपोआप वळतो, तू फक्त चालत जायचं आणि शेवटी माझ्या घरापर्यंत पोहोचशील. म्हणजे मला ते वाक्य एवढं आवडलं की एकदा मार्गाला लागल्याच्या नंतर, मी त्याच्यातून अनुभव घेतला, मार्गाला लागल्याच्या नंतर कधी कधी आपण वळायचं नसतं, रस्ता आपोआप आपल्या ध्येयाकडे आपल्याला घेऊन जात असतो. धन्यवाद.